विकास परवानगी न देता मग हा रुनवाल गार्डन फ्लॅट कसे विकतो? हे मुजोर बिल्डर फ्लॅट विकतायत, बँकांची फसवणूक करतायत, ग्राहकांची फसवणूक करतायत, MMRDची करतायत, महापालिकेची करतायत। जे कोणी दृश्य असतील, जे कोणी अदृश्य हात असतील, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा। त्याच्यामध्ये जर एखादा वाद प्रलंबित असेल तर कुठलाही बांधकाम करू शकत नाही आहे। 2020ला जर बांधकाम परवानगी नाही दिलेली, मग 2019ला जे फ्लॅट विक्री झालेले आहेत ते कसे काय? तर हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना आता AC मध्ये घाम फुटला होता। पण निदर्शनास आलं की याच्यामध्ये खूप मोठा झोल झालेला आहे असं त्यांच्या लक्षात आलेलं असल्या कारणाने त्यांनी ते घाम त्यांना AC मध्ये फुटला। दर्शक बांधवांनो, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे। आता आपण आहोत घारवलीच्या बस स्टॉपवरती। या ठिकाणी आम आदमी पार्टीचे ॲडव्होकेट धनंजय जोगदंड, स्थानिक भूमिपुत्र ॲडव्होकेट गुरुनाथजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या सोबत जे काही भूमिपुत्र, स्थानिक भूमिपुत्र इथं उपस्थित आहेत। ॲडव्होकेट गुरुनाथ पाटील यांनी माहितीचा अधिकार माहिती भेटली त्यांना की इथं खूप काही मोठा मराठी भाषेमध्ये बोलतात लोचा, तोच प्रकार या ठिकाणी झालेला आहे। आणि तो प्रकार कसा झाला आहे आणि त्या संबंधित विभाग कोणत्या विभागानं ही अजून अनुचित प्रकार केलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी गुरुनाथ पाटील यांच्याशी संवाद साधतोय। सर, काय कशाबद्दलची माहिती तुम्हाला भेटलेली आहे? तुम्ही आम्हाला सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलवलात, काय कशाबद्दल ह्या माहिती भेटली आणि काय प्रकार हा एकूण काय सांगाल? इथे जे रुनवाल रेसिडेन्सी जे आहे त्यांनी रुनवाल रेसिडेन्सीचं जे इथे गृहप्रकल्प म्हणून राबवलं जात आहे वसाहत जे प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामधले काही सर्वे नंबरचे इथल्या भूमिपुत्रांनी माहिती मागणी केली होती की असे असे सर्वे नंबर आहेत, त्याच्यामध्ये आपण बांधकाम परवानगी दिली आहे का? तर त्याच्या संदर्भात MMRD कडून उत्तर मिळालं की आम्हाला बांधकाम परवानगी याच्यामध्ये आम्ही दिलेली नाही आहे। त्यांनी त्याच्यामध्ये तशी माहिती दिली आहे। कलेक्टरकडे अर्ज केला, त्यांनी त्याच्यामध्ये की अशी माहिती निर्गमित केल्याचे दिसून येत नाही आहे। आणि आम्ही 2022मध्ये त्याच्या संदर्भात काही माहिती बघितली तर त्याच्यामध्ये 2019लाच त्याच्यातले खरेदी विक्री झालेले दाखवत आहेत। ते 2019मध्ये त्याची खरेदी विक्री। आता ह्याच्यामध्ये विषय असा आहे की 2020 पर्यंत ते लोक MMRD कलेक्टर सांगतात की आम्ही बांधकाम परवानगी दिलेली नाही आहे। मग ह्यांना 2019ला जे फ्लॅट विक्री झालेले आहेत तर ह्याच्यामध्ये खूप मोठा घोल झालेला दिसतोय। कोणत्या बिल्डरने हा घोल केलेला आहे आणि त्या जागेचा सर्वे नंबर, हिस्सा नंबर आपल्याकडे परिपूर्ण माहिती आहे का? हां, ते कागदपत्र आहेत। त्याच्यामध्ये मौजे घारिवली येथील सर्वे नंबर 23-1, 23-2, 23-3, 23-10, 4-2, 4-6, 44-5-1, 44-5-2, 44-11, 22, 42-1, 43, 55, 46 असे जे सर्वे नंबर आहेत त्याच्या संदर्भात MMRD कडून जी माहिती दिलेली आहे की त्यांनी ती उपलब्ध माहिती म्हणून सांगितलेली आहे की महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966च्या कलम 45 अन्वये प्राधिकरणामार्फत सदर जमिनीवर कोणतीही विकास परवानगी देण्यात आलेली नाही। हे जे उत्तर आहे ते सिद्धार्थ यादव जे आहेत त्यांनी ही माहिती दिली होती। त्याच्यानंतर कलेक्टरला जो अर्ज होता सेम जे सर्वे नंबर आहेत तेच, पण त्याच्यामध्ये असं उल्लेख केला आहे की सदर सर्वे नंबरबाबत बांधकाम परवानगी दिल्याचे निर्गमित केल्याचे दिसून येत नाही आहे। म्हणजे हे उत्तर जे दिलं आहे ते 2020मध्ये दिलं आहे त्यांनी। तुमचं मत असं आहे की ह्या इमारती, ह्या बिल्डिंगी उभ्या कधी राहिल्यात? आता ह्याच्यामध्ये ह्यांची जर बांधकाम परवानगी 20 पर्यंत नाही आहे तर 19ला जे फ्लॅट विक्री होत आहेत हे खूप मोठं त्याच्यामध्ये कागदोपत्री अफरातफर केल्याचं निदर्शनास येतोय। म्हणजे 19ला ह्या बिल्डिंगी अवेलेबल नव्हत्याच? शक्यतो अस्तित्वात नसतीलच, कारण बांधकाम परवानगी 20ला दिलेलीच नाही आहे। मग अस्तित्वात नसेल तर मग ह्या बिल्डिंगी विकल्या कशा? ते आता विकायचं आता त्याच्यामध्येच तर त्यांनी काय कागदपत्रे आहेत तर कागदपत्री मोठा अफरातफर केल्याचं निदर्शनास येतं। खोटे कागदपत्र वगैरे तयार करून त्यांनी ह्या विक्री केल्याचं असं निदर्शनास येतोय। त्याच्यामुळे हे जे सर्वे नंबर आहे बांधकाम परवानगी दिली नाही आहे 20मध्ये सांगतायत म्हटल्यावरती 19ला जर ते फ्लॅट विक्री होत आहेत तर हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय। तर ॲडव्होकेट पाटील साहेब, आपण ॲडव्होकेट आहात, आपल्याला कायदे आणि कलमाचा अभ्यास आहे, आपण अभ्यासू आहात। मग संबंधित अधिकाऱ्याकडे आपण गेला होतात का ज्यावेळेस तुम्हाला माहिती मिळाली? संबंधित अधिकाऱ्याने कोणती प्रतिक्रिया दिली आपल्याला त्यावरती काय सांगाल? संबंधित अधिकाऱ्याकडे आम्ही गेलो होतो की याच्यामध्ये दिवाणी कोर्टाचा जो स्थगिती आदेश आहे
त्याच्या संदर्भात त्यांचा जो कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी कंडिशन होती की याच्यामध्ये जर एखादा वाद प्रलंबित असेल तर कुठलाही बांधकाम करू शकत नाही आहे, ह्या विषयावरती आम्ही त्यांना विचारायला गेलो होतो. तेव्हा आम्ही हा विषय देखील त्यांच्यासमोर मांडला की ह्याच्यामध्ये आता असा विषय झालेला आहे. तर त्यांनी सांगितलं की 2020ला जी माहिती पुरवलेली आहे ती मी स्वतः पुरवलेली आहे. परंतु त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की जर 2020ला जर बांधकाम परवानगी नाही दिलेली मग 2019ला जे फ्लॅट विक्री झालेले आहेत ते कसे काय. तर त्यांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना आता AC घाम फुटला होता. बघायला गेला तर ते चेहरा फुसत बसले होते. आता AC घाम फुटणं ही गंभीर स्वरूपाची बाब दिसते याच्यामध्ये. कारण त्यांनी जो कृत्य केला आहे की त्यांच्या पण निदर्शनास आलं की याच्यामध्ये खूप मोठा झोल झालेला आहे असं त्यांच्या लक्षात आलेलं असल्या कारणाने त्यांनी ते घाम त्यांना AC फुटला आहे तो त्या कारणासाठी फुटलेला दिसतो. आता याबाबत जे आम आदमी पार्टीचे सन्माननीय कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजयजी जोगदंड सर आपल्या समवेत आहेत. जोगदंड सर, आपलं सिद्धेश्वर वार्तामध्ये स्वागत आहे. काय सांगाल, RTA कार्यकर्त्यांनी जे ॲडव्होकेट पाटील साहेबांनी खूप मोठी माहिती आपल्याकडे प्राप्त करून माहिती काढून दिलेली आहे आणि आता 2019-18ला तो जागाच होती ते फ्लॅट पण विकले गेले आहेत अशी त्यांच्या हातात माहिती प्राप्त झालेली आहे. आता ह्यावरती आम आदमी पार्टी कोणत्या प्रकारचे निर्णय घेणार आहे, आपण पुढाकार घेऊन काय ह्याच्यावर कार्य करणार आहात, त्यावर काय सांगाल? धन्यवाद सिद्धेश्वर वार्तेचा. आपण हा गंभीर विषय जनतेसमोर घेतला. नुकतेच आता बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आपल्या लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या, जे आपल्या या गृह जिल्ह्याचे आहेत. या ठाणे जिल्ह्याचे ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांचे पुत्र इथे खासदार आहेत. विधानसभेमध्ये शिंदे साहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतला की जिथे अनधिकृत बांधकाम झालं असेल, ज्या कुठल्या अधिकाऱ्याने ते बांधकाम केलं असेल आणि त्याचे आशीर्वाद असतील तर त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा. तर शिंदे साहेब आपल्या निदर्शनामध्ये आम्ही एक गोष्ट आणून देतो. या घारिवली गावामध्ये हे जे प्रीमियर कंपनीच्या ठिकाणी रुनवाल गार्डन नावाचं जे गृहप्रकल्प इथे उभा राहिला आहे, तर या गृहप्रकल्पाला 2020मध्ये माहिती घेतली होती इथल्या स्थानिक आमच्या भूमिपुत्रांनी आपल्या MMRDAच्या कार्यालयातून. ज्या MMRDAतून या ग्रोथ सेंटरला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर ती माहिती कशा संदर्भात होती, तर या घारिवली गावातल्या काही सर्वे नंबर जे आहेत की या टाउनशिपमधले 23चा 1, 23चा 2 असेल, 23चा 3 असेल, 23चा 10 असेल, 4चा 2 असेल, 4चा 6 असेल, 44चा 5चा 1, 44 5चा 2, 44 11, 22, 42 1, 43 55, 46 60 आणि 61 अशा एकूण सर्वे नंबरबाबत माहिती घेण्यात आली होती. MMRDAने चक्क काय माहिती दिली आहे आपण बघू शकता. जर आपला कॅमेरा जर आपण हे केला तर आपल्याला इथे काय लिहिलं आहे, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमन 1966च्या कलम 45 अन्वये प्राधिकरणामार्फत सदर जमिनीवर कोणतीही विकास परवानगी देण्यात आली नाही आहे. जर या जमिनीवर कुठल्याही प्रकारच्या विकासाची परवानगी देण्यात आलेली नाही आहे, ही माहिती आपल्याला कधी मिळाली, 20 जानेवारी 2020ला. आणि आपल्याच महाराष्ट्र शासनाच्या जे खरेदी विक्रीचा विभाग आहे, दुय्यम निबंधक विभाग आहे, ज्यांच्या मार्फत जमिनीची खरेदी विक्री होते, फ्लॅटची खरेदी विक्री होते, सदनिकांची खरेदी विक्री होते. आमच्याकडे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे. हे जे डॉक्युमेंट आहे ना, हे आपण तारीख बघू शकता. हे दस्त कधी झालंय, 17 डिसेंबर 2019ला. आणि जे सर्वे नंबर मी तुम्हाला आता इथे बोललो ना, हे सर्व सर्वे नंबर याच्यामध्ये मेन्शन आहेत. म्हणजे ही फसवणूक कोणाची झाली आहे, महाराष्ट्र शासनाची झाली आहे, MMRDAची झाली आहे, बँकांची झाली आहे, महापालिकेची झाली आहे. म्हणजे हा जो बिल्डर आहे, हा जो रुनवाल गार्डन आहे, हा इथे गृह प्रकल्प बनवतोय, याला MMRDAने मंजुरी दिली नाही आहे विकास करायची, तरी सुद्धा तो तिथे फ्लॅट कसा विकतो.
शिंदे साहेब हा मोठा प्रश्न आहे. शिंदे साहेब हा गहन प्रश्न आहे, आपल्या गृह जिल्ह्याचा आहे. आपण आमचे तारणहार आहात आणि ह्याच आपल्या भूमीमध्ये जिथे विकासाची परवानगी दिलेली नाहीये अशा ठिकाणी हे मुजोर बिल्डर फ्लॅट विकतायत, बँकांची फसवणूक करतायत, ग्राहकांची फसवणूक करतायत, MMRDची करतायत, महापालिकेची करतायत. आणि आपण आता खूप चांगली घोषणा केली आहे की अनधिकृत बांधकाम ज्याच्या अभयाने झालं असेल त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. तर या बांधकामामध्ये जे कोण असतील, जे कोणी दृश्य असतील, जे कोणी अदृश्य हात असतील, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा. ही आम आदमी पक्षाची मागणी आहे आमची. तर जोगदंड सर, माझा एक प्रश्न असेल की मग ही परवानगी MMRDने दिली कशी? मग त्यावरती कल्याण डोंबिवली महापालिकेचे जे नगररचना डिपार्टमेंट आहे यांनी याची शहानिशा केली नाही का? मग संबंधित अधिकाऱ्यावरती पुढाकार आपण आम आदमी पार्टीच्या वतीने पुढाकार घेऊन कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहात? ती मागणी कोणत्या प्रकारची मागणी असेल? एवढी गंभीर बाब आपल्या निदर्शनात आल्यावरती आणि आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे साहेब आमच्या ह्या गृह जिल्ह्याचे आहेत, तर शिंदे साहेब आपलं कर्तव्य आहे. आपण मुख्यमंत्री आहात, MMRDचे चेअरमॅनही आपण आहात आणि ह्याच MMRDने लिहून दिलेलं आहे की सदर जे कुठले सर्वे नंबर आहेत त्यांच्यावर विकास परवानगी दिली नाही आहे. विकास परवानगी न देता मग हा रुनवाल गार्डन फ्लॅट कसे विकतो याची चौकशी करा आणि जो गुन्हा घडलेला आहे त्या गुन्हेगारांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, त्यांना जेलमध्ये टाका. आणि MMRD प्रशासन आपलं कर्तव्य बनतं की आपण जर परवानगी दिली नाहीये तर हा रजिस्ट्रेशन कसा करू शकतो रुनवाल? ही संघटित गुन्हेगारीने केलेली लोकांची लूट आहे. तत्काळ MMRD प्रशासनाने हे जे सर्वे नंबर आहेत ज्यांच्यावरती विकासाची परवानगी दिलेली नाहीये आणि 2019 मध्येच रजिस्टर डॉक्युमेंट होत आहे, म्हणजे केवढी मोठी आर्थिक फसवणूक आहे. तर तत्काळ MMRDने हे असे जे काही फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले असतील ते तत्काळ कॅन्सल करावे, लोकांना न्याय द्यावा. तर दर्शक बांधवांनो, या माहितीसाठी किंवा आता जे काही आम आदमी पार्टीचे ॲडव्होकेट धनंजय जोगदंड सर किंवा असतील किंवा ॲडव्होकेट पाटील साहेब असतील यांनी जी माहिती दिली ह्याचा सिद्धेश्वर वार्ता न्यूज पुष्टी करत नाही, परंतु जे दस्तऐवज आपल्या हातात आलेले आहेत, ज्या दस्तऐवजी आपल्याला माहिती प्राप्त झाली त्या माध्यमातून आपण बातमीचं वार्तांकन करतोय. कारण ह्या जे काही बिल्डर विकासकाचं त्यांनी नाव घेतलेलं आहे त्या विकासकानं खरंच ग्राहकाची फसवणूक केलेली आहे ह्या RTIच्या माध्यमातून ते प्राप्त होतं. परंतु आताच कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये घोषणा केलेली की जे काही अनधिकृत बांधकाम महाराष्ट्र राज्यामध्ये होतील त्या अनधिकृत बांधकाम ज्या क्षेत्रामध्ये होते, स्थानिक संस्थेमध्ये होते किंवा MMRDच्या क्षेत्रामध्ये होते, त्या MMRDचे अधिकारी किंवा महापालिकेचे आयुक्त जे ज्युनियर आहेत त्या अधिकाऱ्यावरती फौजदारीसारखा गुन्हा दाखल होणार आहेत. आणि त्या बातमीचं माजी आमदार सुभाषजी भोईर साहेबांनी पण याचं स्वागत केलेलं आहे की स्वागतार्ह बातमी आहे. कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे असं आव्हान करणं खूप सौभाग्याचं, महाराष्ट्राचं सौभाग्याचं आहे. परंतु आता ह्याबाबत MMRDकडं किंवा महानगरपालिका किंवा नगररचना डिपार्टमेंट याबाबत कोणता निर्णय घेत आहे किंवा ॲडव्होकेट धनंजय जोगदंड सर असतील किंवा ॲडव्होकेट पाटील साहेब असतील यांनी जो पाठपुरावा केलेला आहे ह्या पाठपुराव्याच्या माध्यमातून जी मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी केलेली आहे त्या मागणीला किती यश येतं आहे हे पाहणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन हनुमान पाटीलसोबत मी बालासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, डोंबिवली.